जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असतं। त्याला कारण त्याच्या अंगावरची खाकी वर्दी। या वर्दीच्या आतला माणूस नेहमीच सामान्यांसाठी गूढ असला तरी तो माणूसच असतो। त्याला भावना असतात, वेदना असतात, विवंचनाही असतात। संगमनेर तालुक्यातल्या घारगाव पोलीस ठाण्याअंतर्गत 47 महसूल गावं येतात। त्यामुळे वाडी वस्त्या आहेत, गावांच्या लोकसंख्याही वाढत आहेत। पोलीस ठाण्याचा कार्यभार चालवताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही जीव मेटाकुटीला येतो। पोलीस ठाण्यामध्ये सध्या 23 कर्मचारी कार्यरत असून मंजूर संख्याबळ 36 आहे। अपुरे पोलीस असल्यामुळे एकच कर्मचारी 4 दिवस ठाणे अंमलदार म्हणून काम पाहतो। 7 तारखेला दुपारी 12 वाजता ठाणे अंमलदार ड्युटी सुरू केलेल्या कैलास परांडे या कर्मचाऱ्याला वयाच्या 55व्या वर्षी तब्बल 4 दिवस म्हणजे 96 तास पोलीस ठाण्यामध्ये रात्रंदिवस आपले ठाणे अंमलदार म्हणून ड्युटी पार पाडावी लागली। या प्रसंगी आपली व्यथा कॅमेऱ्यासमोर न मांडता आमचे प्रतिनिधी नितीन शेळके यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आपल्या मनातली भावना व्यक्त केली। त्या ठिकाणी पोलिसांना पोहोचायला वेळ लागतो आणि अशा वेळेस पोलीसही मिळत नाही, म्हणून जनता पोलिसांवर नाराज होते। पण जनता जरी पोलिसांवर नाराज होत असली तरी आज एक तुमच्यासारखा माणूस आज 4 दिवस ठाणे अंमलदार, काय नाही, सवय झालेली। त्यात तुमच्या तब्येतीवर काही परिणाम? काय नाही परिणाम, काय नाही। वाईट वाटतं पण साहेब। आता तुमचं वय काय आहे? आता वय 56 म्हणजे 2 वर्षांनी तुम्ही रिटायर होणार आहात। आता ह्या वयात हा थोडंफार घरचे नाराज होतात, बाकीचं काय नाही। घरातली मंडळी थोडीशी नाराज पण कधी कधी आम्ही एका दृष्टीने बघतो की तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला एवढा त्रास देतात, शिवाय देतात, पोलीस असं आहे, पोलीस असं आहे। पण पोलीस ही एक बाजू लोक नाही समजून घेत, नाही समजून नाही घेत। देण्यात होती कंटिन्यू असते 24 तास। सर ज्यावेळेस पोलीस बसतो ना त्यावेळेस तो 12 ते त्याला 12 घंटे किंवा 10 घंटे असं विचार करता येत नाही, कारण ते काम त्या वेळेत पूर्ण झालं पाहिजे। वाढत्या चोऱ्या, खून, अपघात, महिलांवरील अत्याचार, सायबर क्राईम आदींसह गुन्हेगारीच्या नव्या आव्हानांची भर पडते। पोलीस कर्मचारी 7 दिवस 24 तास काम करतात। पोलिसांच्या कामाचा ताण कमी व्हावा, कामाचे तास कमी व्हावेत असे कालच पोलिसांसंदर्भात एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि पी.आर. बोरा यांच्या खंडपीठानं सांगितलं आहे। यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर्मचारी वाढीची मागणी केल्यास आश्वासन सातत्यानं दिले जाते, मात्र नंतर त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, SN मीडिया, संगमनेर।